मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला थेट इशारा दिलाय। मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी जरांगेंनी आरपारच्या लढाईचे संकेत दिले। दरम्यान संवाद बैठकीमध्ये जरांगेंनी नेमकी कोणती मोठी घोषणा केलेली आहे, पाहूयात त्यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट। मराठा आरक्षणासाठी जरांगेंचा निर्णायक एल्गार। 29 ऑगस्टला जरांगेंचं अखेरचं आंदोलन। एकतर मी जाईन नाहीतर सरकार जाईल, जरांगेंचा इशारा। एकतर मी जाईन नाहीतर ते तरी जाईल। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाची संवाद बैठक घेतली। 29 ऑगस्टला मराठा आंदोलनाला 3 वर्ष पूर्ण होत असल्यानं जरांगे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आक्रमक झाले। 29 ऑगस्टला राज्यभरात शेवटचं निर्णायक आंदोलन करण्याची घोषणा मनोज जरांगेंनी केली। इतकंच नव्हे तर एकतर मी जाईन नाहीतर सरकार तरी जाईल असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी सरकारला दिला। आपल्याला 29 ऑगस्टला म्हणजे 1 महिन्यानंतर आता 29 जुलै या समाजाच्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी 3 वर्ष रक्त जाळतोय, म्हणून मला 29 ऑगस्टला शेवटचं आंदोलन करायचंय, निर्णायक आंदोलन करायचं। एकतर मी जाईन नाही तर ते तरी जाईल। 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र पुरे घ्यायचे, त्याशिवाय आंदोलन सोडायचं नाही, याच्यावर ठाम निर्णय। मराठा समाजाच्या मागण्यांवरून मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांवर कडाडून टीका केली। मात्र मराठा समाजातील ज्यांनी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना ते देण्यात आल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं। जात प्रमाणपत्र हे मागितल्यानंतर मिळतं आणि ज्या ज्या लोकांनी जात प्रमाणपत्र मागितले त्यांना ते प्रमाणपत्र मिळालेले आहेत। आमच्या सरकारने, महायुतीच्या सरकारने मराठा समाजाकरता जेवढे निर्णय घेतले आणि जेवढे निर्णय कार्यान्वित केले हे कुठल्याच सरकारने कधी घेतले नाहीत। अद्यापही कोणाचा काही रोष असेल, कोणाला काही वाटत असेल की हे योग्य होत नाही आहे तर निश्चित त्यातनं मार्ग काढता येईल। त्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघता येतील आणि त्याला योग्य पद्धतीनं मला असं वाटतं की त्याच्यावर मार्ग काढता येईल। तर मनोज जरांगे यांनी मराठा समाजासाठी केलेल्या प्रमुख मागण्या नेमक्या काय आहेत ते पाहूया। राज्यात सापडलेल्या 58 लाख नोंदींचं प्रमाणपत्र द्या। हैदराबाद गॅझेटियरनुसार मराठवाड्यातील सगळे प्रमाणपत्र घ्या। सातारा, कोल्हापूर, पुणे, औंध, मुंबई या 5ही संस्थांच्या गॅझेटियरची अंमलबजावणी GR सहित हवी। मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत। ओबीसींच्या सोयी सुविधा मराठा समाजाला लागू करा। अण्णासाहेब पाटील विकास महामंडळातील व्याज परतावा द्यावा। सारथीच्या योजना पुन्हा सुरू करा। मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करा। SCBCचे ESBC आणि SWS मधून निवड झालेल्यांना नियुक्त्या द्या। मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबियांना नोकरी आणि आर्थिक मदत द्या। 58 लाख कुणबी प्रमाणपत्र हा जरांगेंच्या मागण्यांमधील कळीचा मुद्दा आहे, तर प्रत्येक अर्जदाराला प्रमाणपत्र दिलं जात असल्याचं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे। या दाव्या प्रतिदाव्यांमुळे तिढा वाढणार असून जरांगे आणि सरकारमधला संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे। मात्र त्यापूर्वीच सरकार काही तोडगा काढणार की नेहमीप्रमाणे जरांगेंवर आंदोलनाची वेळ येणार याबाबत उत्सुकता आहे। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज।